नमस्कार मंडळी, मी प्रसाद भोयर तुमचं स्वागत करतो आपल्या ह्या मिनी ब्लॉगमध्ये। आणि आज आमचा आहे तिसरा दिवस गोव्यातला। या नाश्ता करायला मसाला डोसा आणि छोलेची भाजी अँड पुरी ऑर्डर केली आहे आम्ही। चला, आज आम्ही चाललो साऊथ गोव्याच्या पलेलम बीचवर। आणि हे बघा, नुसती नारळीचीच झाडं आहेत। आमच्या रूमवरनं कमीत कमी 2 तासाचा रस्ता असेल। आमची प्लॅनिंग नव्हती साऊथ गोव्याची, बट आमचा नॉर्थ गोवा फिरून झाला होता, तर आम्ही सर्वांनी डिसाईड केला का आपण सर्वजण साऊथ गोव्याला जाऊया। हा ब्रिज बघा, आपल्या मुंबई बँड्रा वर्ली सीलिंगसारखा आहे। तुम्ही बघू शकता, एकदम भारी खतरनाक असा व्ह्यू, एक नंबर। अँड फायनली आम्ही एंटर केला साऊथ गोव्यामध्ये। आणि तुम्ही बघू शकता सुंदर असा निसर्ग। रस्ता छोटा असल्यामुळे आमची बस बीचवर जाऊ शकणार नाही, म्हणून बस पार्किंग करून आम्ही सर्वजण निघालो बीचकडे। आणि इथून आम्हाला आता चालतच जायचं लागेल, बिकॉज इथं ऑटो नाही आहेत। पार्किंग झोनवरून बीच 1 किलोमीटरवर आहे। थोडा पुढे चालत येऊन मला एक आर्ट शॉप दिसला, तर मी थांबलो इथं 10 मिनिट। या आजोबांची तुम्ही आर्ट बघा, मी तर लाईव्ह बघून पागलच झालो। ऑसम असे आर्ट्स काढलेत, बॉब मार्ले, रोनाल्डो, झेब्रा आणि खूप सारे आर्ट्स आहेत त्यांच्या स्टोअरमध्ये। आणि मेसीची सुद्धा पेंटिंग कंप्लीट झाली आहे। जाम भारी, सल्यूट आहे आजोबांना। मी विचारलं त्यांना, तुम्हाला किती वेळ गेला मेसीची पेंटिंग करायला, तर ते म्हणाले 2 आवर्स लागले मला पेंटिंग करायलाही। अँड फायनली 1 किलोमीटर चालून आम्ही सर्व बीचवर पोहोचलो आहोत। बीचवर तुम्ही बघू शकता जास्ती रश पण नाही आहे, जशी आपण कलिंगूट बीचवर बघितली। आणि या बीचवर तुम्हाला फॉरेनर सुद्धा बघायला भेटतील, कारण या बीचवर जास्ती रश नसल्यामुळे ते लोक या बीचवर येतात एन्जॉय अँड चिल करण्यासाठी। 100 पाणी बघा, नित्तल काच असं पाणी आहे, घाण नाही काय नाही, एकदम क्लीन पाणी। आणि हा दगड बघा, आपल्या बॉडीच्या शेपमध्ये आहे, हेड अँड चेस्टच्या आकारात। बोटिंग करून आलो आम्ही, आणि आता मी एक चांगली लोकेशन बघत आहे डान्सची रील्स काढायला। आणि तुम्ही माझी व्हिडिओ बघितली नसाल तर लवकर जाऊनची बघा, अपलोड केली आहे मी यूट्यूबला। जाम पावलो आम्ही आणि चिल पण केला। आता टाइम पण झाला आहे खूप, आणि आम्हाला रूमवर पण जायचं आहे। जवळ लोकेशन असतं तर आम्ही थांबलो असतो अजून। हा सनसेटचा सीन बघा मित्रांनो, हा सीन बघण्यासाठी फॉरेनर ह्या बीचवर येतात। मित्रांनो, मला हा बीच जाम आवडला, आणि तुम्ही कधी गोव्याला आलात तर तुम्ही या बीचवर नक्की व्हिजिट करा एकदा तरी, आणि एक्सपिरियन्स घ्या ह्या बीचचा। आणि तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला, भेटू आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच। बाय बाय, टेक केअर।